गरबगड़ा जो ज्यादा दिख रहा है ना सर नीचे वाला, वो जोरतांग बोलता है, जो पेलिंग वाला बोलता है ना, वो जाने का रूट है। अच्छा ओके। वो सिक्किम में नामची चार धाम कितना सुंदर दिखता है बाबू, मेरे को तो बहुत पसंद है। ये भी कितना अच्छा लग रहा यहाँ है। से नेपाल बॉर्डर नहीं दिखता ना, ये ऑपोजिट साइड है ना। नेपाल बॉर्डर। नेपाल बॉर्डर अलग है ना, अलग साइड में है ना। पोचलेलो आहे चित्रे टी व्हॅलीमध्ये। डेंजरवाला ट्रेक आहे बघा तुम्ही। हे टी गार्डन आहे आणि इथे सॅम आता कपडे ट्राय करते। शी इज वेअरिंग क्लोथ्स। इधर का ट्रेडिशनल बट व्यू मस्त है। एक सेकंड में आपको दिखाता हूँ, मस्त व्यू है इकडून टी व्हॅलीचा। सॅमने कपडे घातलेले आहेत, ही बघा। अरे वाह, ते कर ना, निंबुडा निंबुडा निंबुडा। रेड रेड घाल चुचू, घाला घाला घाला, आई घाल कपडे घाल। मी घालू? आम्ही कांचो झालाय, आमचं कांचो मित्रांनो। चित्रे टी गार्डन मध्ये आलेलो आहे आणि हे पाठी पूर्ण टी गार्डन आहे आणि आम्ही फुल अटायर मध्ये विथ बाबू जस्ट फोटो काढलेले, मस्त वाटतंय। आणि इथे ही शाळेची पोरं आपल्याबरोबर सकाळपासून येते। इकडचं कुठलं तरी स्कूल आहे, कुठलं होतं स्कूल ते? सेंट काहीतरी नाव आहे, नंतर आठवलं तर सांग। हां, सेंट जॉर्ज। बघ सगळी शाळेतली मुलं चाललीत। आयव्ही आहे त्यांची, आयव्ही चालू आहे। अरे पिकनिक असतं रे त्यांचं। नाईस। इथे एवढं हे नाही, आपण जे रोपवेला गेलेलो ना, रोपवेची थोडीशी आम्हाला क्वालिटी चांगली वाटलेली किंवा जे गार्डन आहे ते चांगलं वाटलेलं। हे एवढं असं काय हे नाही वाटत आहे, बट इथे जरा कपडे घालून जरा फोटो काढायची मजा आहे म्हणून आम्ही मजा करते। एक मस्त फोटो काढले, डान्स बीन्स केलाय। कांची रे कांची कांची कांची, एक नंबर दिसते ना? सांगा तुम्ही, सांगा। माझी बायको एक नंबर दिसते नाही बघा। आणि हा बघा, हा ह्याचं काय, हा झोपेत आहे, हा झोपेत आहे। कांची रे चीने मारी कांची, आम्ही चाललो चाय घेऊनची चिंची। ए कांची रे अरे तो दिसत नाही। सियांश इकडे बघ, बाबा तिकडे बघ, आईकडे बघ एकदा। कसा नाचतो तू? चलो आता आपण इथे ना फोटोग्राफर आहेत, त्यांच्याकडून असं प्रोफेशनल फोटो काढून घ्या, कारण आम्हाला हे सगळं घेऊन आहे ना फोटो काढायला जमत नाही। आणि ह्याला एक म्हणजे हा बरोबर असल्यामुळे आम्ही थोडी रिस्क नाही घेत आहे ती, त्यामुळे बॅगा बिगा असं सगळं। तरी आम्ही अर्ध्या गाडीमध्ये ठेवून आलो, कारण गाडी जवळ आहे म्हणून ठीक आहे, नाहीतर मग सगळंच कॅरी करून घेऊन यावं लागतं, बॅग बिग सकट। आता मस्त पक्की फोटो बघूया, तोपर्यंत तुम्ही इकडचे नजारे बघा। फोटो बिटो काय काढायचे असतील तर इथे तुम्हाला डायरेक्ट
हे जिथे शॉप आहे त्याच्या खालीच असे फोटो काढणार आहेत. इथे तुम्हाला मस्तपैकी छान फोटो काढा मिळतो. बघूया माझा काढला आता कसा आलाय बघतो. फोटो प्रिंट होतो लाईव्हमध्ये. नॉइस नॉइस सही है. इधर फोटो निकालो और इधर प्रिंट ले लो. कोई टेंशन की बात ही नहीं है, फटाफट काम हो रहा है. फोटो आने दो, दिखाता हूँ मैं. मित्रांनो फोटो आलेत बघा. हा आहे आमचा फॅमिली फोटो. अजून हा इकडचा माशी मारायला जाणार आहे, आत्ताच जाणार आहे. आणि ही गळलेली चाय हे करते, सुकलेली चाय निवडते. इट इज व्हेरी रिजनेबल. आम्ही जेव्हा राजस्थानला गेलेलो त्या राजस्थानला जवळजवळ आम्ही याच्या मागे 1000 रुपयाच्या वरती स्पेंड केलेले. आणि हे विथ फोटोज काढून प्रिंट करून 300 मध्ये. इट इज व्हेरी 50. हा तेच एव्हरीथिंग इज 300 विथ कॉस्ट्यूम विथ फोटो विथ प्रिंट. म्हणजे बाबूला पण येस इट इज वेरी वेरी कॉस्ट मिनिमल. अच्छा अच्छा है, मजा आ गया. मतलब इधर इतना ये नहीं है जैसे मैंने बताया, पर फोटो तो आया, मस्त लग रहा है. उधर उन ने एक मेमरी होऊन जाते. हल्ली हे ट्रेडिशन खूप बंद झालं डिजिटल फोटो आल्यापासून, पण आम्हाला खूप आवडतं. जिथे जातो तिथे जर हा ऑप्शन असेल तर आम्ही मी माझे आपले राजस्थानवाले भेटले ना ते पण तुम्हाला दाखवेन. बघूया. बॅक टू द पवेलियन रिटर्न चाललेलो आहे आम्ही. आणि खडतड रस्ता आहे, एकदम खडतड रस्त्याने चाललो. नाही हा तरी हा चांगला आहे. जो उतरलो तो पण मी कॅमेरा आणि बाबू एकत्र नाही करू शकत, त्यामुळे मी तुम्हाला दाखवूच नाही शकत तो. हा तरी बरा आहे, म्हणजे हा तुम्हाला वाटत असेल पण हा बरा आहे. हा नॉर्मल आहे. हा म्हणजे असं वाटतं की नॉर्मल हा चढतोय तेवढा नाही, पण जो उतरायचा होता त्या शिड्या आणि खूपच हे होतं. बापरे हालत बेकार झाली अशी. आम्ही जाताच ते म्हणत होतो की हे जर चढताना आपली हालत बेकार होणार आहे. वा 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 वा. जर तुम्ही दार्जिलिंग प्लॅन करताय तर फिटनेस इम्पॉर्टंट आहे. आणि एज लोकांना घेऊन येत आहे. सगळीकडे शिड्या नाही आहेत, चढ उतर आहे बऱ्यापैकी, सगळीकडेच स्लोप आहे. त्यामुळे बी केअरफुल. येस. लहान मुलं जर 2 वर्षापर्यंतची असतील आणि तुमच्याकडे कॅरियर असेल तर इट इज अ बिग ब्लेसिंग. हा मित्रांनो शिड्या नाही चुकलेत आम्हाला, शिड्या तर आहेतच. ओ माय गॉडनेस. एक मिनिट सॅम दाखव. मित्रांनो हे अशा शिड्या आहेत ज्या चढत जायचंय. आता आम्हाला चाय ट्राय करायची इकडची. चाय कशी भेटते बघ इकडे. आता आपली गाडी 3 नंबरला लागली आहे, त्यामुळे आपल्याला 3 नंबरला जाऊनच चहा घ्यायला लागणार आहे. तशी डील झालेली आहे. जिंजर असेल तर मी जिंजर टी ट्राय करते. सकाळची जिंजर टी चांगली होती पण बिचारी सॅमला नाही भेटली, कारण की ह्याने एगवालं ब्रेड त्याच्यात डुबवलं. अँड आय एम प्युअर व्हेजिटेरियन. हो ये मसाला टी ट्राय कर रही है. हाउ इज इट? नॉट गुड. मजा नहीं. मसाला में मजा नहीं है. ओके हां केलं. हा पितोय नॉर्मल टी. दिस इज नाइस. दाखव मला दाखव. नॉर्मल टी इज नाइस. डोंट गो फॉर मसाला टी. मसाला टी दाखव मला. आणि तिसरी कुठली आहे म्हणाला? आणि थर्ड आहे हँडमेड टी, ती पण ट्राय करूया आपण. ये कुछ बोलते ये चाय ही नहीं है. दिस इज नॉट टी. प्लेन टी इज बेस्ट. दीदी इसको उबालना रहता है या गर्म पानी डालना? नहीं देखिए ना, जैसे डाला हाँ. पानी उबल रहा है उनको डालेंगे. अच्छा. क्योंकि हम लोग को ना वो पैकेट वाला मिलता है, डीप वाला. हाँ. ये डाल रहे हैं. हाँ.
just lid. Okay. कितने देर के लिए? ये ग्रीन रहता है ना, तो फिर वो ब्लैक कैसे बनता है? उसका कुछ मतलब उसको ज्यादा ड्राई किया जाता है, थोड़ा ज्यादा ड्राई किया जाता है। इसको हल्का सा मैंने गर्म हवा खाली दिया जाता है, इसको ड्राई नहीं किया जाता है। और जो अपना जो पाउडर बनता है उसको प्रोसेसिंग में डालते हैं क्या? Yes. तो इसको भी कलर आ रहा है. चाय बनवणं म्हणजे सायन्स प्रोजेक्ट आहे. येस, सायंटिफिकली सगळं सांगतायत आम्हाला, म्हणजे सायन्स प्रोजेक्ट झाले ते. कसं टाकायचं, किती टाकायचं, कधी टाकायचं, काय टाकायचं, किती कलर येणार, किती सुगंध येणार, दूध कधी ऍड कसं करायचं. येणार सगळं सांगितलं. मैम अभी आप लाइट करना है, ये लाइट है, थोड़ी देर तक रखिए. So much. You can like put honey and lemon also. ओके. नाईस. म्हणजे ही स्ट्रॉंग झाली तर अजून चांगली लागेल. येस येस, आय लाईक. अरे इसको और स्ट्रांग बनाएंगे तो और अच्छा लगेगा. मुझे सबसे ज्यादा ग्रीन टी अच्छा लगेगा. गाड़ी कहाँ है सर आपकी? गाड़ी पानी होती है हाँ? देखिए ना. वेरी नाइस. माला बने ना मैंने. ये अभी पूरा इसका कलर निकल गया, आ गया है. ओके. दिस इज प्रॉपर कलर इसका आ रहा है ऊपर. हाँ हाँ हाँ. I need a power of universe. बड़ा हो गया अंदर का, पत्ता बहुत बड़ा हो गया और ये अभी भी छोटा ही है, तो ये और फूलेगा. बट अच्छा है, टेस्ट वेरी नाइस. पूरा दिस इज वेरी ऑर्गेनिक टेस्ट, क्योंकि मैं वहाँ पे लेती हूँ ना, वो ऐसे पैकेट रहता है डिप वाला, उसके अंदर रहता है. ऑर्गेनिक वाला ही मैं ऑनलाइन मंगाती हूँ, लेकिन ये मुझे टेस्ट बहुत अच्छा लगा. सगळ्यात चांगली तर आम्हाला ग्रीन टीज वाटली आहे. डायबिटीज पेशेंट हेल्थ के लिए जो दिया जाता है ग्रीन टी प्योर. सर्वात चांगली ग्रीन टीज आहे बाबा, भारीच लागली. आणि नॉर्मल टी पण चांगली आहे. नॉर्मल टी आपल्याकडची जे अमृततुल्य आहे ना, त्याचा वरचा भाव आहे. अमृततुल्य म्हणजे जर अमृततुल्य तुम्ही थोडी कमी गोड कराल आणि थोडीशी चायपत्तीला टेस्ट येईल तर ही आहे, पण मस्त आहे. ऐसा कुछ ऑनलाइन नहीं आप पूरी कॉन्टैक्ट कुरियर करते हैं क्या? हम करते हैं रिसीव डाउन करते हैं. नहीं, पर अगर ऑर्डर देना रहेगा तो कैसे देने का? हमारे से ही आएगा ऑर्डर और किसी कोई नहीं करेगा. ओके ओके. मित्रांनो, पोचलो आहे तँजिंग रॉकला. ह्याची काहीतरी हिस्ट्री आहे, मला कळली नाही. त्या ड्रायव्हरने आम्हाला सांगितली, पण समथिंग रिलेटेड. जसं आपल्या हनुमान आणि यांचं कसं आहे की पाय ठेवला आणि त्याचं एक निशाण म्हणलं, तसं काहीतरी कन्सेप्ट आहे ह्याचा. मला पण नक्की आयडिया नाही काय याचं ते, पण मला सांगतात आता सध्या त्याच्यावर रॅपलिंग आणि वॉल क्लाइम्बिंगवाले सीन चालू आहेत. मस्त वाटतंय. एक सेकंड दाखवतो तुम्हाला. चलो आज मैं चल. सो हे फक्त लहान मुलांसाठीच आहे, किंवा लहान मुलांना ट्रेनिंग म्हणजे छोट्या लहान म्हणजे जे शाळेत जातात त्या लोकांना ते छोटीशी अशी रॅपलिंगची थोडीशी ट्रेनिंग देतात की बाबा कसं चढायचं काय असतं. लहानपणापासूनच. येस चांगलंच आहे. नाही असं नाही. माझं म्हणण्याचा उद्देश असं आहे की ॲज अ बघण्यासाठी असं काही नाही आहे तिथे. म्हणजे असं ॲज अ पॉइंट असं काय नाही आहे. तो फक्त एक जो डोंगराचं पॉइंट असं वरती आलाय, त्यालाच त्या लोकांनी असं रॅपलिंग बनवलंय आणि तिथे ते चढायचं असं. आणि तिथे माझ्यामध्ये तिथे पण टीचं हे आहे. हां, म्हणजे आता ते काय बिझनेस कसा निर्माण करणार ना, तर त्याच्याप्रमाणे मग ते रॅपलिंग चालू केलं सो दॅट लोक येतील. अँड मग खाली मग टी स्टॉल लावली, मग त्याप्रमाणे लोक तिथे येऊन मग चहा पाणी विकत घेतात तसं. चलो झू चलते है, झू जाएंगे. मित्रांनो, झूला पण पायरे ज्या पायऱ्या काय आमच्या पायरे सोडत आहे, पाठ नाही सोडत आहे बघा. फायऱ्या ज्या मायला आमचे काफ्स आणि मांड्या हे दार्जिलिंग बनवूनच राहणार आहे असं वाटतंय मला. ते 3 पॉइंट आहेत. एक आहे आपलं झू, त्याच्यानंतर HMI दॅट इज म्हणजे असं इन्स्टिट्यूट आहे, आणि आहे म्युझियम. बघूया, लेट्स सी.
साईडला अशी दुकान आहे. तुम्हाला जिथे कुठे पॉइंट दिसतील तिकडे सगळीकडे तुम्हाला असे म्हणजे वूलचे कपडे, थंडीचे कपडे, सुविनियर्स असं सगळं भेटेल. ह्या झूची खासियत अशी आहे, प्राणी तर आहेतच म्हणजे आपले रेग्युलर प्राणी तर आहेतच, बट इथे रेड पांडा आहे. रेड पांडा बघायचा आम्हाला आणि इसको पांडाच बहुत पसंद है. देखते रेड पांडा दिखता है क्या. ओके, इथून आपल्याला तिकीट घ्यायची आहे. खाली समजल्याप्रमाणे 110 रुपये तिकीट आहे, आय बिलीव्ह. लेट्स सी. रेड पांडा, वॉक इन अव्हेनरी आणि एक्वेरियम. लेट्स सी. पता नहीं कहाँ से ऊपर का निकाला उसके लिए. वॉकिंग वॉकिंग. इधर रेड पांडा दिख रहा है. दिख रहा है मतलब पोस्टर में दिख रहा है. ये इधर दिख सकते हैं ना अभी. तो बघ खरोखर दिसला. तो बघ. हा बघ. नाही त्याला मगाशी दाखवलं मी नीट. हा बघ. मोर आहे हा. बघ जुजू. हा बघ, हा बघ, हा बघ. This is fish museum. Aquarium, I'm sorry. इथे हा बघ. हा बघ. वाव, बटरफ्लाय फिश. वाव, छोटे छोटे आहेत. देखो ना. हे बघ. सी लायन फिश. वाव, ओके. मस्तच आहे ना. तो कसा चालतोय बघ. तो बघ कसा चालतोय. तो बघ कसा चालतोय. तो बघ. बाप रे. दिस इज क्लोन फिश. हा बघ. दिस इज स्नॅपर फिश. हा बघ स्नायपर. हा बघ स्नॅपर. हा बघ, हा बघ, हा बघ कसं चालतो. हा बघ. बाप रे. कलर बघ. हा फुल मिलिटरी कलरचा आहे रे तो. पाणी आहे. हा बघ. ग्रुपर फिश. हा बघ. ओके. दोन आहेत ऍक्च्युली. बेअर आयड पोकॅटो आणि सल्फर क्रेस्टेड पोकॅटो. इधर है ये मकाओ. 2 मकाओ है. हा बघ. अहो टर्न झाला आपल्याकडे गेला. हो बघ. वाव. हा कुठे ब्ल्यू. हा तो बघ तिकडे ब्ल्यू पण आहे. तो एवढा दिसत नाही. हा दिसतोय. जंगल कॅट. जंगल कॅट. दिस इज लेपर्ड कॅट. आणि हा इकडे झोपली आहे. जी दिसत नाही. हलते थोडीशी. हिमालयन मुनाल.
हे बघ माउंटेन गोट्स. गोटचाच प्रकार आहे पण हे थंडीमधलं आहे वाटतं. फर आहे बघ त्यांना. सांबर. हे बघ हे बघ तो बघ तो बघ कुठे गेला तो बघ. अरे बापरे यायचं आपल्याकडे. गुली गुट्टू. हा बघ इथे कोण आहे. हा बघ केवढा जवळ आहे बघ. बुबू थोडी येतो. बुबू थोडी आहे. हे इथे ॲनिमल हार्ट रेट लिहिले किती कोणाचं आहे. हॉर्स 30 to 36, पांडा 60 to 100, हेरेस 120 150, चीता 120 170 आहे. तो बघ हमिंगबर्ड 1000, ह्युमन इज 70 to 80. अम्मा आता झू पार्ट संपलाय. आता आपण चाललोय टुवर्ड्स HMI. हो मस्त लिहिलंय. इफ यू नेवर टेक अ रिस्क इन युअर लाईफ विल नेवर चेंज. इट्स ट्रू. चलो HMI में देखते क्या आहे. जेवढं मी बघितलेलं तेवढं ते माउंटेन क्लाइम्बिंगचं आणि ट्रेनिंग देतात तिथे. बघूया. सी दिस इज थोडा ॲडव्हेंचरस करण्यासाठी लोकांसाठी बनवलं आहे. ट्री टॉप रोप कोर्स. पुश yourself because no one is going to do for you. इकडे इंडोर रॉक वॉल. सी इंडोर रॉक क्लाइम्बिंग आहे. दाखवतात का बघूया. हो नाईस. असे छोटे छोटे खाचे बनवलेत वरती चढायसाठी. सो यू टाय दिस रोप आणि वरती चढायचं याच्यावर. नाईस. हे असे गाद्या पण असतात त्यामुळे एवढं भीतीचं काही टेन्शन नसतं. गाद्या टाकलेले असतात खाली. हो वाव दिस इज नाईस. जयाल हॉल. सो दिस इज HMI जिथे तुम्हाला माउंटेन क्लाइम्बिंग आणि याची सगळी ट्रेनिंग दिली जाते. म्हणजे जे प्रोफेशनल माउंटेन क्लाइम्बिंग ज्या लोकांना करायची असते त्यांची फर्स्ट स्टार्ट जर तुम्ही कोणाला करायची असेल तर ते लोक इथे करू शकतात. तर ह्याच्याखाली आपल्याला जायला अलाउड नाही आहे. त्या आतमध्ये माझ्यामध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन सेंटर आणि ते जे माउंटेन क्लाइम्बिंगचं होतं ते. आणि इथे जर तुम्हाला शो बघायचा असेल छोटासा इथे तिकीट काउंटर आहे. तुम्ही तो शो बघू शकता. हे पण मगाशी तुम्हाला दाखवलं ते पण काइंड ऑफ अ कोर्स ओनली. त्याच्याने तुम्ही थोडंसं स्टार्ट बेसिकवाला ट्रेनिंग होतं. हे इकडे माईक. मी वरतून बोलतो काय काय कनेक्ट झालं तर. हो हो एक सेकंड. हो going for adventure. Wow.
अरे दिस इज नॉर्मल. ओके ओके, अभी यहाँ से थोड़ा अलग वाला सीन है. नाइस. स्लो अँड स्टेडी विन द रेस. इथं तिकडे फक्त त्रास एवढाच आहे, मला जागा नाही पुरते. आणि बेस्ट पार्ट इज आय एम ऑलरेडी वेअरिंग दिस ट्रेकिंग वाला शूज, सो आय एम गेटिंग रियली गुड ग्रिप नाव. Oh, Juju. Oh. Ah. Nice. Juju. Okay. Whoa. वाओ, ये थोड़ा डेंजर लग रहा है. ओह नाइस. Yes, I am happy person. After a long time, I'm doing this. No. आईच्या गावात. नथिंग यार, दिस इज नॉर्मल. वो थोड़ा ब्लॉक्स वाला थोड़ा डिफिकल्ट है, अदरवाइज गुड. शू Juju, फास्ट. लेट्स डू फास्ट. रेडी. Ready? 1, 2, 3, go. Oh wow! This is awesome experience. अभी तक के पूरे इसमें का. This is awesome. Wow! Yeah! काय करायचं जुजू? काय करायचं तुला? करायचं तुला? वरती जायचंय? टोपी घालूया? टोपी घालूया? हा, वरती जायचं आता. आमचा जुजू चालला वरती. मित्रांनो, ऑल थँक्स टू माय बेबी. खूप वर्षांनी मी हे सगळं हार्नेस घालून केलंय. मी माझ्या मते कॉलेजमध्ये असताना आम्ही जेव्हा ट्रेकिंग केलेली तेव्हा हार्नेस घालून मी कोकणकड्याच्या वेळी चढलेलो, हरिश्चंद्रगडाच्या वेळी. त्याच्यानंतर आता ऑलमोस्ट माझ्या मते नाही म्हटलं तरी 10 वर्षानंतर करतोय मी. बट ऑल थँक्स टू माय बेब्स. थँक्यू. आणि बाय द वे इकडे वरती म्युझियम आहे, हे बघा. हे पण जायची ताकद नाही आता. बस झाला. तर इथे जरा टायगर दिसतोय का बघूया. टायगर बघायचं आहे आम्हाला. टायगर आणि बेअर आहे, बघूया तो दिसतो काय. आणि मग झालं, एवढंच आहे. म्युझियम आहे पण मला काय एवढं इंटरेस्टिंग वाटलं नाही. आणि झूमध्ये पण आम्हाला रेड पांडाच वाटला चांगला आणि थोडेफार पक्षी भेटले. फिश एक्वेरियम इज नॉट दॅट गुड, म्हणजे जास्त मासे नाही आहेत त्याच्यामध्ये, त्यामुळे मेंटेन नाही आहे, त्यामुळे काय मजा नाही आली आम्हाला. पक्षी खूप छान आहेत. पक्षी खूप छान छान भेटले आम्हाला. बघण्यासारखं. हो, सिरियस. लहान मुलांना खरंच इंटरेस्ट येतो. आणि आम्हाला एक गोष्ट कळली की रेड पांडा हा इंडियात फर्स्ट टाइम म्हणजे 1800 इयर काहीतरी आहे तेव्हा तो फाइंड आउट झाला. करेक्ट. आणि त्याच्यानंतर म्हणजे जवळजवळ 48 इयर्स नंतर व्हाईट अँड ब्लॅक पांडास
चायना शोध लागला हा, म्हणजे ते असा कुठला तरी प्रकार आहे पांडामध्ये. सो दे आर द फर्स्ट पांडास, रेड पांडास. इंडियामध्ये येस, इंडियावाला फर्स्ट पांडा आहे. लक्षात ठेवा, पांडा आपल्याकडेच आहे. आता वरती हे आहे, बघूया हे काय, स्नो लेपर्ड बेंगाल नॅचरल हिस्ट्री म्युझियम, रॉयल बेंगाल टायगर, हिमालयन वुल्फ, कॉमन लेपर्ड, सायबेरियन टायगर. लेट्स सी. हे बघा काय आहे इकडे, हा स्नो लेपर्ड आहे. हा बघा, ए वाघ भाव खातो का, ए वाघ. Mau, mau, bawa, mau, mau, बाबा. माऊ आहे हो. हे बघ इथे वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स आहेत. हे बघ निवडुंग किती प्रकारचे आहेत. हे बघ किती छान आहे. कॅक्टस, झाडं आहेत. डिफरंट टाइप्स ऑफ कॅक्टस. झाडं आहे. आपल्या गावाला असे वाले असतात, हे वाले आपल्या गावाला असतात. झेंडूची बघ किती छान झेंडूची फुले आहेत. झेंडू आहे का, नाही झेंडू आहे. आहे. झेंडूची वेगवेगळी. अरे बापरे, भारीच आहे रे हा, प्रॉपर आहे. हा बघ, इसको बोलते टाइगर. हो हो, ओके, धन्यवाद. सो मंडळी, आलेलो आहे घरी. पहिले आता वाजलेत ऑलमोस्ट 10:30 आणि आम्ही आलो ऑलमोस्ट 6:30, 6-6:30च्या दरम्यान आलो असतो. तर आम्ही म्युझियम संपवलं, त्याच्यानंतर जेवायचं होतं म्हणून मग आमचे जे ड्रायव्हर होते त्यांनी आम्हाला मॉल रोडवर सोडलं. तिथे एक महाकाल हॉटेल म्हणून आहे. तिथे आम्ही एक त्यांची महाकाल स्पेशल थाळी होती आणि एक चिकन चाऊमिन होतं. महाकाल थाळी जी साईज म्हणजे जवळजवळ एवढी साईज असेल आणि त्याच्यामध्ये नाही म्हटलं तरी एक 16-17 प्रकार असतील विदाऊट राईस. आय एम नॉट काउंटिंग राईस. आणि ती सॅमने खाल्ली. सॅम झोपली बाय द वे. बट आम्हाला खूप आवडली ती थाळी. आणि चिकन चाऊमिन पण होता. चाऊमिन ॲक्च्युली फ्राईड नूडल्स आपले जे आपल्या साईडला जे भेटतात, फ्राईड राईस, फ्राईड नूडल्सवाला सीन जो चायनीजमध्ये भेटतो तोच. पण इथे तेच चांगले लागतात. बाकी तुम्ही काही घेतलं तरी चांगलं लागत नाही. त्यामुळे मी ते खूप लोक खात होती चाऊमिन. येताना पण जे ड्रायव्हर काका होते त्यांनी पण चाऊमिन घेतलेलं. म्हटलं आज घेऊन बघूया आपण. तर ते चाऊमिन खाल्लं, ते पण छान होतं. बट जी महाकाल थाळी होती ते मी तुम्हाला दाखवतोच महाकाल थाळीमध्ये काय काय होतं. बट ती जी होती मस्तच होती. उद्याचा प्लॅन एक 4-5 स्पॉट आहेत, पण मला आता ते नावं लक्षात नाही आहे. हां, तर त्याच्यामध्ये लामाहाटा नावाचं प्लेस आहे. ते माझ्या मते इथून दार्जिलिंगच्या बाहेर आहे. म्हणजे इकडून आपल्याला जवळजवळ 1-1.25 तास लागेल पोचायला. तिथे तुम्हाला दाखवेनच उद्याचं. बट काही कारणास्तव जर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हा व्लॉग मी तेच संपवतो. भेटूया उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. सी यू, बाय. Thank you.